सुंठ खाण्याचे जबरदस्त फायदे. हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अद्रक असे म्हणतात. तो कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलतः एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे. 2. आलं हे कटू, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे, म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा. 3. आलं हे अग्निदीपक आहे, म्हणून भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल, तारे द्यावे. जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस 1 चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून द्यावे. यामुळे भूक लागते. 4. पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळी पूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून 3 वेळा करावा. 5. आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकी सुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्ल्याने फायदा होतो. 6. आल्यापासून आल्याचा किस, सुपारी, पाक बनवता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळे, काळी मिरी, हळद, साखर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो. 7. सुंठी वाचून खोकला गेला ही म्हण असली तरी खरोखरचा खोकला हा सुंठीशिवाय जात नाही, हेच त्यातून स्पष्ट होते. 8. आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्निग्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दुर्बलता होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेला अशक्तपणा सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिऱ्यामुळे आम्लपित्त सुद्धा कमी होते. 9. सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात शिजवावी. सकाळी ते सर्व मिश्रण पिठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्यावे. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो. 10. सुंठ ही खोकल्यावर रामबाण औषध आहे. सुंठीचे काळे राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोकं दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते व खोकलाही कमी होतो. सुंठीचे अनेक फायदे असले तरी सुंठ ही पित्ताचे तसेच त्वचेचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात वापरू नये. 11. सुंठ पाचक तंत्र सक्रिय करते. अशा स्थितीत अन्नाचे सेवन केल्याने अन्नाचे पचन चांगले होते. याशिवाय गॅस आणि ब्लोटिंगमध्ये खूप फायदेशीर मानली जाते. 12. सुंठ खाल्ल्याने मेटाबॉलिझम वाढते, जे वजन कमी करण्यास खूप मदत करते. त्यामुळे जर एखादी व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रवासात असेल तर तो त्याचे सेवन करू शकतो. 13. सुंठ महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या दरम्यान वेदना आणि पेटिका कमी करण्यासाठी सुंठ खूप प्रभावी आहे. 14. सुंठीमध्ये असलेले रोगविरोधी तत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते. 15. सुंठामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्या गुणांमुळे सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असताना सुंठ ही आपल्याला फायदेशीर आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.